अहिल्यानगर शहरातील सावेडी गाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यात हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांचं कीर्तन संपन्न झालंय। संतांचे विचार अंगीकारून वाचन संस्कृती जोपासत चांगल्या गोष्टींचं श्रवण केलं पाहिजे। समाजात वावरत असताना चांगल्या कामातून आपल्या जीवनातील काळ सार्थ करा। परमार्थ हा एकट्या दुकट्यानं करता येत नसतो, तर तो सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा। माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त गेली 26 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून सावेडी गावात पंढरपूर अवतरले हा धार्मिक उत्साह पाहायला मिळतोय। संप्रदायाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून ती वाढवण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करणं काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांनी केले। सावेडी गाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांचं कीर्तन संपन्न झालंय। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, चंद्रकांत महाराज बारसकर, हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके, बाळासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर सावेडी गाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं असून यानिमित्त गुरुवार दिनांक 13 रोजी सकाळी 9 वाजता संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून सावेडी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे। तरी सर्व भक्तगणांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, तसेच कीर्तन सोहळ्यात दररोज लकी ड्रॉचंही आयोजन करण्यात आलं असून 3 महिलांना पैठणी साडी देण्यात येते। ग्रामस्थांच्या वतीनं दररोज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून स्वच्छतेच्या दृष्टीनं घरून येताना ताट तांबे आणावं असं आवाहन हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांनी केले। जुना काळ होता, ऊस तोडीला जावं लागायचं, परिस्थिती गरीब होती, हातातल्या भाकरी थापायची। ऐका मायबाप, आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठीबाबा होऊन गेले, फार विद्वान। ऐका तुम्ही, ऐका, आम्हाला ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायची। किती वाव्या? 3 वाव्या। पण माझ्या काही दिवसभरात त्या पाठ होत नसायच्या। असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो। मला भांडणार, पण मी ते दिवसभर त्याच्यात मला कोणतरी सांगितलं महाराज सकाळी उठलो की पाठ होतं, पण पाठ मला जाग येत नसायची। पण 6 महिन्याचा काळ असायचा ऊसतोडीचा, परिस्थिती गरीब असल्यामुळे आईला ऊस तोडायला जावं लागायचं आणि पहाटे 3 वाजता आमच्या आई लवकर उठायची ना हातातल्या भाकरी थापायची। ऐका मायबाप, मी पहाटे 3 वाजता उठायचो, मला आईचा राग यायचा, हात भाकरी अशी जोरात वाजायची कानात, हो मला जाग यायची। मोकार काय बसा म्हणून मी ज्ञानेश्वरी हातात घ्यायचो, पहाटे 3 वाजता ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायचो। परिणाम मी कीर्तनकार झाला, उभ्या महाराष्ट्रभर फिरतो। माझ्या आईचे उत्तर आहे, माझी आई लवकर उठली। आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 9 वाजता उठत तर तुमच्या पोरांना काय करा? कैने महाराज म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला आणि आम्हाला पंढरपूरला काढून द्या, एवढीच इच्छा। तुम्हाला लवकर उठावं लागेल, हो माय बाप, तुम्हाला लवकर उठावं लागेल आणि तुमच्या पोराला शिकवावं लागेल, भूता परस्परे पडो मैत्री जीवन। असं शिकवलं की आपला मुलगा सुद्धा आपल्याला मरेपर्यंत सांभाळ। काय जीवन आहे आमच्याही हातरल्या भाकरी, अशा हातरल्या भाकरी थापले। आणि लक्षात ठेवा, हातरल्या भाकरी थापले तिने त्या याच्यामध्ये भरल्या, टोपल्यामध्ये भरले आणि मग हिरव्या मिरच्या ठ्याचा टाक। हिरव्या मिरच्या ठ्याचा कळतो तुम्हाला? मी कोल्हापूर भागात गेलो एकदा जेवाय आणि नवऱ्यान बायकोला आवाज दिला, म्हणजे काय बाबाला चटका दि ना। मी पळायला रस्ता पाहत होतो, बाई आले म्हणजे बाबा पुढे देऊ चटका म्हणत आता तर त्यामुळे आपलं काही शरीर चटका। हिरव्या मिरच्या त्याच्यात चटका, त्याच्यात हिरव्या मिरच्या आणि वरतून त्याला दारून वरतून एक भाकर बांधली, डोक्याला टोपलं घेतलं, निघाली। ऐका माय बाप, कथा सगळ्यांना माहिती, मी भाव इतका गोड सांगणार आहे, त्यातला भाव घ्या। हो इतका गोड, महाराज तिने असं टोपलं खाली ठेवलं, कानाला आवाज आला की त्या रस्त्याने पळायला लागली। इतकी पळत होती महाराज, माझा नवरा उपाशी महत्वाचा आहे। खरं सांगा, कल्पना करा, बारीक कल्पना करा, आपल्याला रस्त्यातून आवाज आला असता, आपण मालकाला भाकर घेऊन गेलो असतो की गावात सांगायला नसतो? आवाज आला म्हणून गावात सांगायला नसतो। चल ना, तुला माहितीये का रस्त्यातून आवाज, तुम्ही काही सांगायचे, खोटं बोलते काय मी, चल तुला नेऊन टाकी, सगळ्या गावाला नेऊन टाकीला असतं। नवरा तिकडेच 5 वाजेपर्यंत पपेज मायका वेळ ना भाकरी घेऊन
कठीण आहे मग. अहो आम्ही आळंदी पंढरपूरच्या सोहळ्यात पाहतो, आमच्या आळंदी पंढरपूरच्या पैठणच्या सोहळ्यात काही महिला तिकडे असतात, ज्ञानबा तू करा, ज्ञानबा तू करा. मग घरचा ज्ञानबा साऱ्या गावात भीक बघत, मग बायको पंढरपूरला गेली, कोणी भाकर देतात मग कठीण आहे महाराज. हो खरा पार मारतो कोणी बघा, आवलीचं जीवन आहे, खरा पार मारतो. अहो आवलीने काय केलं, हातर रे बा हातर डोक्यावर घेतल्या आणि रस्त्याने पळत निघाली, माझा नवरा उपाशी. मग एक काट्याची फांदी आली पायाखाली, एक काटा मोडला आणि आपण कण वेदना झाल्या. कुणी आहे का रे, कुणी माझ्या पायाचा काटा काढेल का रे, कुणी आहे का रे. पाहत होती इतक्यामध्ये महाराज एक माणूस दिसला, काय करत होता, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी चालत असे. अरे कुणा की दादा, माझ्या पायात काटा शिरला रे, माझ्या पायातला काटा काढतो का. जवळ आला आणि तिचा पाय जगाच्या मालकाने मांडीवर घेतला. खरं सांगू मायबा, त्या मालकाने तिचा पाय मांडीवर घेतला. आपला पाय त्याच्या मांडीवर घ्यावा एवढं आपलं भाग्य नाही गड्या, पण किमान त्याचे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागावं एवढं तरी भाग्य कमवतो. रामकृष्ण हरी. चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजोत्सवानिमित्त आदरणीय श्री बाबासाहेब वाकळे साहेब महापौर यांच्या माध्यमातून हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा चालू आहे. यामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझी होती. मी कीर्तनाकरता नाममाची श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान असं या अभंगावरती चिंतन केलं. वाचिन नाव घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती श्रवण केली पाहिजे, विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले पाहिजे, त्याने आपला काळ सार्थक होईल. कंठामध्ये विठ्ठल धारण केला पाहिजे, त्याने आपला काळ सार्थक होईल. कीर्तनाचा समारंभ पाहायला पाहिजे, त्याने आपला काळ सार्थक होईल. निर्दंब सर्वता आणि हरीचं चिंतन करता करता नित्य मनुष्याला समाधी लागली की आपला काळ सार्थक होईल, असं भाविकांना मार्गदर्शन करण्याचा, अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी. सावेडी या उपनगरामध्ये गेले 26 वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विजयनिमित्त सप्ताहाचं आयोजन केलं जातं. त्यानुसार याही वर्षी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या सप्ताहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित असे कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपली कीर्तनाची सेवा देणार आहेत. या माध्यमातून समाजामध्ये आज जे आपण पाहतोय की या ठिकाणी समाजामध्ये सहिष्णुता कमी झालेली आहे. सहिष्णुता, एकमेकांबद्दल आदर, एकमेकांबद्दल थोडासा असणारा गैरसमज दूर करून सद्भावना वाढीस कशा लागतील याचा प्रयत्न आहे. या कीर्तनाच्या सेवेमधून सर्व समाजामध्ये जागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे या कीर्तनाच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या संकल्पनेमध्ये एक नवीन या ठिकाणी एक कल्पना वाढवलेली आहे की माननीय बाबासाहेब वाकळे महापौर असताना त्यांना आपल्या या नगर शहराला, अहमदनगर अहिल्यानगर या शहराला 3 स्टार मानांकन मिळालेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत. ही स्वच्छताची जी जागृती आहे, ही जागृती यापुढे लोकांमध्ये कायम राहावी या माध्यमातून त्यासाठी या कीर्तनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही उद्यापासून स्वतःच्या घरूनच ताट आणि वाटी घेऊन येण्याचं आवाहन केलेलं आहे की जेणेकरून या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने रोज या ठिकाणी जवळ 2 ते 2.5 हजार लोकांना महाप्रसाद वाटप केलं जातं. आणि याच्यातून निर्माण होणारे संपूर्ण जो कचरा आहे, पत्रावळी द्रोण वगैरे, तो या ठिकाणी निश्चितच कमी होईल. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून, या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून निश्चितच या स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता होईल. आणि यातून एक चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण वारकरी समाजामध्ये आणि संपूर्णच या महाराष्ट्रामध्ये पोचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हरी. आपल्या रामकृष्ण हरी. आपल्या सावेडी गावात अतिशय भव्य आणि दिव्य नियोजनात सप्ताह चालू आहे. या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्तरातील भाविक भक्त इथं उपस्थित राहून याचा आनंद घेतात. आनंद घेतल्याबरोबर विशेष अशा इथं स्कीम राबवल्या गेल्यात. त्यात ग्राम स्वच्छता अभियान असेल. या सप्ताहाच्या निमित्ताने ग्राम स्वच्छता अभियानाचा एक संदेश दिला जातोय. या सप्ताहाच्या निमित्ताने भूता परस्परे मैत्र जीवांचे म्हणजे आपला एकूणाविषयी असणारा आदर कसा वाढवता येईल हा एक प्रयत्न केला जातो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे इथं असणाऱ्या सर्वांसाठी मुबलक असं अन्नदान आहे. आणि अन्नदानाबरोबर सगळ्यांना ज्ञानदान पण दिलं जातं. महाराष्ट्रातील फार सुप्रसिद्ध असे मोठमोठे वक्ते इथं बोलावण्यात आलेले आहे. या सर्वांच्या श्रवण सुखाचा सर्वांना लाभ होतो. मी तुकाराम प्रतिष्ठानचा विशेष करून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.